नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजय साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसा माहिती आहे का, रिसेंटली मी एक जॉब सोडलो आहे। म्हणजे मी एका फार्मा कंपनीमध्ये जॉब करत होतो, याबद्दल मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं। आणि तो जॉब मी सध्या नुकताच सोडून दिलो आहे, कारण काही कारणं होती त्याच्या पाठीमागे। कारण मला माझं करिअर शिफ्ट करायचं होतं इन सायकोलॉजीच्या फील्डमध्ये। आणि दुसरी गोष्ट अशी होती की तिथलं जे एन्व्हायरमेंट होतं, म्हणजे मी लोकलला जॉब करत होतो, त्याच्यामुळे लोकलची लोकं होती आणि त्याच्यामध्ये ना भरपूर लोकं मला तिथं बघायला भेटले, त्यांच्यासोबत राहायला भेटलं, त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला अनुभवायला भेटल्या। आणि त्यांचे जे विचार होते ना, ते माझे विचाराशी थोडेसे मॅच होत नव्हते। तरी पण मी 2 वर्ष कुठेही आमच्यामध्ये मतभेद येऊ दिले नाहीत। मी त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं वागत गेलो, सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा केल्या। पण शेवटी कसं असतं माहिती आहे का, ज्या वातावरणामध्ये आपण जास्त काळ राहतो ना, तसे आपण हळूहळू व्हायला लागतो। मला पूर्णपणे जाणीव होती की मी कसं आहे, मला कसं राहायला पाहिजे, मला काय करायचं आहे। तरीसुद्धा नाईलाजाने मला त्या ठिकाणी राहावं लागत होतं, त्यांच्या गोष्टींना हाल हा म्हणावं लागत होतं। त्यांचे जसे विचार आहेत, त्यांची जशी फिलॉसॉफी आहे, तशा पद्धतीने मला ॲक्ट करावं लागत होतं। पण तो पार्ट ऑफ लाईफ होता। पण कुठेतरी एक स्टँड घेणं मला खूप गरजेचं होतं, म्हणून हा स्टँड मी घेतला आहे। कारण काही गोष्टी अशा होत्या की तिथल्या ज्या मला कधीच पटत नव्हत्या। म्हणजे त्यांना मी विरोध नाही केला, त्यांच्यासोबत लढलो नाही, त्यांना कधी समजावायला पण गेलो नाही। पण मला माहीत होतं की आपल्याला हे करायचं नाही। मी कित्येक गोष्टींना त्यांना नाही वगैरे म्हणत आलो आहे, स्पष्टपणे म्हणत आलो आहे। पण त्या गोष्टींची पण एक सीमा असते। त्याच्यामुळे नंतर परत हा डिसिजन घेतला की आपल्याला इथून आता बाहेर पडणं खूप गरजेचं आहे। पण 2 वर्ष तिथं राहूनसुद्धा माझं एकाही व्यक्तीसोबत भांडण नाही झालं, कोणासोबत माझे मतभेद नाहीत किंवा कोणाबद्दल माझ्या मनात द्वेष नाही, तिरस्कार नाही। आणि हे मेंटेन करायला खूप मोठी स्ट्रेंथ लागत असते। आपलं कसं असतं माहिती आहे का, आपण पडदेशी भांडणं करतो, आपल्याला जरा कोणी बोललं, आपल्याला जरा कोणी नावं ठेवलं, आपल्या मनाविरुद्ध वागलं ना, आपण पडदेशी रिॲक्ट होतो आणि रिलेशन खराब करतो। पण ऑलरेडी मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे ना, मी ह्या गोष्टीला खूप पीसफुली मॅनेज केलं आणि त्याचा मला आनंद आहे आज। आणि नवीन आता मी क्षेत्रात उडी मारतो आहे, तिथं माझं काम करायचं माझं स्वप्न आहे, त्याच्यामुळे मी तिकडे शिफ्ट होते। कसं असतं, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आवडत नसतात, पण नाईलाजाने करावं लागत असतात। मग तो जॉब का असेना, पण ज्यावेळेस आपण तो करत असतो ना, त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं, त्याला निगेटिव्हली नाही घ्यायचं। मी ज्यावेळेस कंपनीमध्ये गेलो होतो ना, त्यावेळेस माझा स्वभाव पूर्णपणे वेगळा होता। पण नंतर हळूहळू बाय नॉलेज, बाय अंडरस्टँडिंग, बाय एक्सपिरियन्स माझ्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या। मला तिथल्या लोकांकडून, त्या कंपनीतल्या कल्चरकडून भरपूर काही शिकायला भेटलं। आयुष्य जगताना ती सूत्र जी आहेत ना, ते मी भरपूर कामी येणार आहेत मला। म्हणजे भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। मी आयुष्यामध्ये कधी जर मला वेळ मिळाला तर त्याबद्दल सांगणारच आहे। पण जेवढं मी त्या गोष्टीला निगेटिव्हली बघत होतो ना, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण भरपूर होतं। आपली माणसं होती, ती लोकं आयुष्यामध्ये समाधानी होती, सुखी होती, आयुष्य जगायची। त्यांच्या आयुष्यामध्ये हाव नव्हती किंवा हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, नथिंग। सगळ्या गोष्टी ॲज इट इज ते करायचे। कुणाच्याही मनामध्ये जास्त असं क्रेविंग नव्हत्या की मला हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे। खूप सुंदर वातावरण होतं। भरपूर लोकांकडून मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या। आणि ज्यावेळेस मी ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करत होतो ना, त्यावेळेस मला असं आतून वाटायचं कधी कधी की आपण सोडून चूक तर करत नाही होत ना, पण शेवटी सॅलरीचा इश्यू होता, माझ्या करिअरचा इश्यू होता। आपलं जे पोटेन्शियल आहे ना, ते योग्य ठिकाणी जर वापरलं गेलं, जर आपल्याला योग्य ट्रॅक मिळाला, तर आपण भरपूर पुढे जाऊ शकतो। ही गोष्ट तेवढीच खरी आहे, म्हणून शेवटी मला त्या गोष्टीला सोडावं लागलं। पण मला भरपूर गोष्टी तिथून शिकायला मिळाल्या, भरपूर लोकांचे स्वभाव मला जाणायला मिळाले। कारण खूप मोठी टीम होती, 600-700 लोक काम करत होते। सगळ्यांसोबत चांगलं रिलेशन बिल्ड करणं, सगळ्या डिपार्टमेंटसोबत चांगलं रिलेशन ठेवणं, रॅपो बिल्डिंग कसं असतं, सगळ्यांसोबत संबंध कसे चांगले ठेवायचे, हे प्रॅक्टिकली मला खूप शिकायला भेटलं त्या ठिकाणी। आणि खूप ओव्हरऑल सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या। पण कसं असतं, कहीं पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है। त्याच्यामुळे मग तिथून मी आता ब्रेक दिलो त्या गोष्टीला आणि आता पुढे जातो आहे। आणि ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, कारण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचे निर्णय घेतो, आपलं पहिल्या गोष्टी आपण सोडून देतो, नव्याने काहीतरी सुरुवात करतो। पण मनामध्ये ना कुठेतरी एक आपल्या गिल्ट असतं, पण ते राहिलं नाही पाहिजे। किंवा मनामध्ये कुठलीही शंका अशंका राहिली नाही पाहिजे। पुढचं जे काय होणार आहे ना, ते आपल्याला माहीत नसणार आहे, ते नवीनच असणार आहे सगळ्या गोष्टी। पण त्याची आपली तयारी असणे खूप महत्त्वाचं। आयुष्य जे असतं ना, ते असंच असायला पाहिजे, अनप्रेडिक्टेबल। म्हणजे आपल्या मनासारखी कुठली गोष्ट नाही झाली पाहिजे। म्हणजे आपल्याला रोजचा दिवस किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी ह्या नव्यानं अनुभवायला भेटायला पाहिजे। जेव्हा आपण असं जगायला लागतो ना, मग आपल्याला
जगायला मिळतं, शिकायला मिळतं, अनुभव येतात आपल्याला आयुष्यामध्ये. नाहीतर सगळे एकाच साचेमध्ये आपण दिवस ते रात्र तेच करत असोत ना, तर मग आपल्याला शिकायला काय नाही भेटणार. ते मोनोटोनस होऊन जातं आणि मग आयुष्यातला आनंद निघून जातं, निरस होतं आयुष्य. मग ते रोज उठायचं तेच तेच तेच, त्याच्याने आपल्याला आयुष्यातला आनंद निघून जातो. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जर तुम्ही कधी स्विच ऑन करणार असाल, तुमचं करिअर शिफ्ट करत असाल, तर कधी घाबरू नका. हिमतीनं त्या ठिकाणी उभे राहा आणि जे होईल त्या गोष्टीला ॲज इट इज पॉझिटिव्हली घ्या. खूप आनंद येऊन जाईल. आणि मागचे बरेच दिवस झाले मी आता ज्यावेळेस बाहेर आहे ना, मला खूप आनंद येतो आहे. इनफॅक्ट माझा जो सगळा संपूर्ण जो टाईम आहे ना, तो मी शिकण्यासाठीच देतो आहे. त्याच्यामुळे मला फरक पडत नाही. म्हणजे मी काम सोडलो आहे, मी आता घरी असं मला अजिबात नाही वाटत. शिकणं माझं कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे माझा वेळच नाही आहे माझ्याकडे की फालतू माझा टाईम जाईल. त्याच्यामुळे ना आय एम हॅप्पी. आणि तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्ही व्यस्त राहा, शिका, कंटिन्यू ग्रो करत राहा. तुम्हाला कधीच असं जाणवणार नाही की तुम्ही आयुष्यात एम्प्टी आहात. आणि हे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एकदा साध्य झालं ना, तर तुम्ही कुठलीही लढाई जिंकू शकता, काहीही करू शकता आयुष्यामध्ये. आणि कुठलीही अडचण तुम्हाला हलवू नाही शकणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.